महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे ऑपरेशन टायगर. ऑपरेशन टायगरची गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पाहतोय चर्चा चालू आहे, मात्र ते यशस्वी झालेलं आहे. कारण ठाकरे गटाचे जे 6 खासदार आहेत ते शिंदे गटात जाणार आहे, जवळपास हे निश्चित झालेलं आहे. याच अनुषंगाने आपण आता शिवसेनाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यासोबत बोलणार आहोत. सर, काय कसं पाहताय ऑपरेशन टायगरकडे, कसं पाहताय? नाही, मी आता ज्याला त्याला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे आणि जो तो आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतो, ती संधी एकनाथ शिंदे साहेबांनी केली आणि त्यामुळे काय ज्यांनी त्यांनी आपला पक्ष वाढवला पाहिजे. तुम्ही अशी देखील मागणी केलेली आहे की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे, ऑपरेशन जे टायगर झालं त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी तुम्ही मागणी केली. नाही, आता हे जे केंद्राचं बळ वाढवण्याचं काम करतात, म्हणजे याचा अर्थ की केंद्र मित्र पक्षाची सल्ला मसलत केल्याशिवाय एवढा मोठा निर्णय होऊ शकत नाही. आणि तो घेतला असेल तर त्यांनी त्यांची आता ते केंद्राचं बळ वाढवण्याचं काम करतात, त्यामुळे आता त्यांना मुख्यमंत्री करायला काही गैर नाही. कारण आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे काम उभं केलंय त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, वारकऱ्यांचे असतील, युवकांचे असतील आणि सर्वसामान्य लोकांना शासनाची दारं उघडी करून दिली. हे आपण बघितले. पाठीव सही करणारा नेता म्हणून ज्याची नोंद घेतली जाते ते एकनाथ शिंदे आणि सर्वसामान्य फाटक्या तुटक्यांना भेटणारा नेता म्हणून त्यांना आपण बघतो. त्यामुळे आता भविष्यामध्ये आज समाजामध्ये जाऊन काम करणारी लोक लागत आहेत. टेबलवरून एसी मध्ये बसून काम करणारे नेते आता लोकांना आवडत नाहीत आणि एकनाथ शिंदे आता लोकांमध्ये जातात, सर्वसामान्यांना भेटतात, गोरगरिबांना न्याय द्यायचा प्रयत्न करतात. त्यामुळं सगळ्यांची महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी की एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं पाहिजे आणि हे सगळे चित्र दिसते. याच्यावर मला असं वाटतं की त्यांना मित्रपक्ष संधी देईल. पण तुम्हाला वाटतं का, कारण की महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ते तुम्हाला ते किंवा महायुती बनवून देईल एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री? नाही, आता हे जे चाललंय याच्यामध्ये तेवढं मोठे प्रयत्न करतात, मेहनत घेतात. त्यामुळे त्यांचं मला असं वाटतं की शेवटी हा निर्णय मित्रपक्षांचा असतो, कोणाला करायचं कोणाला नाही. पण हे सगळं करतात तर मित्रपक्षाची ताकद वाढवायचं काम करतात. त्यामुळं कुठेतरी त्यांना संधी मिळून असं मला वाटतं द्यायला पाहिजे. ठाकरे गटाकडूनच वारंवार लोक का चालले, काय कारण काय वाटतंय? नाही, आता कोणी कुठं चालण्यापेक्षा सत्तेचा मार्ग सुकर वाटतो आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यायचा प्रयत्न होऊ शकतो असा विश्वास वाटतो. त्यामुळे लोक, कार्यकर्ते, नेते जातात. शेवटी नाण्याच्या 2 बाजू असतात, कुठल्या तरी बाजू घ्यावी लागते आणि शेवटी आता आपण बघितलं तर लाडकी बहीण आली, लाखो लोक मतं टाकली लोकांनी. म्हणजे 6 महिन्यावर खासदार लोकसभेला जो लोकांचा कल होता तो 6 महिन्यात एवढा बदलला. मग शेवटी लोकांना काय मिळतं ह्याच्यावर जनतेला काय आपण देऊ शकतो, जनतेला काय विश्वास वाटतो. आणि आता आपल्याकडे योजनांचा तर पाऊस आहे, इतका पाऊस आहे की लोक काम करायला बी नको म्हणतात, इतकं पाऊस आहे. महिलांना पैसे आहेत, शेतकऱ्यांना पैसे आहेत, बेरोजगारांना पैसे आहेत, कुठल्या योजना आहेत पैसे धडा पाडतात. त्यामुळे आता कोण जास्त देतं हे मतदार बघत असतो की कोण आपल्याला सेवा देऊ शकतो, त्याला लोक मत देतात. सत्ताधारी पक्ष आहेत ती लोक म्हणतात की संजय राऊतांमुळे खरं तर ठाकरे गट हळूहळू संपत चाललाय. तुम्हाला वाटतं तसं? बघा, आता मी सांगितलं ना, सोयीस्कर कोणी बोलू शकतं, नाण्याच्या 2 बाजू असतात. मला शिवसेनेच्या बाजूने बोलायचं तर मी एक बोलन, विरोधात बोलायचं तर एक बोलन. ज्याचे त्याचा वैयक्तिक प्रश्न, पण ज्याला त्याला मार्ग दिसतो त्या मार्गाने लोक जातात. त्यामुळे कोणी कोणाला वाईट बोलत नाही, कोणी कोणाला चांगलं बोलत नाही. फक्त ज्या काय गोष्टी त्या मी किती चांगलं हे सांगण्याचा प्रयत्न तिथे करतात. आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, त्यामध्ये लोकांनी सांगितलं आहे पक्षफुटी त्यांना आवडत नाहीये असं, कारण की ते एका पक्षाला ते बघून देतात मत, मात्र तेच जे आहेत नेते ते बदलतात पक्ष, ते त्यांना आवडत नाही असं लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. नाही, ज्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांना एकदा तपासून बघा तुम्ही कोणाला मत दिलंय आणि पुढं कोणाला देणार आहे हे एकदा तपासून बघा. आणि मग त्यांनी तर त्याचं तुम्ही घेतली मुलाखत, त्याला माझ्यातर्फे बक्षीस दिली. तर हे होते रवींद्र धंगेकर, त्यांच्याकडनं सांगण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी त्यांनी मागणी केलेली आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.